हॅलो, माझं नाव स्वरा नवरे आहे. मी 6वीत आहे आणि मला हा शो बघून पूर्ण माहिती मिळाली सावरकरांची. मला अभिमान वाटतो की मी भारतात जन्माला आले. त्यामुळे जय हिंद. नमस्कार, माझं नाव कांचन नवरे. आज आम्ही इथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पूर्ण माहिती आम्हाला या शोद्वारे कळली. अतिशय छान माहिती दिलेली आहे आणि ही घरात प्रत्येकाला पोहोचावी ही आजच्या काळाची गरज आहे. ज्या रीतीने आत्ता जे धर्मांतरण होण्याचा प्रयत्न केला जातोय त्याला कम्प्लिटली आळा बसेल. दुसरी गोष्ट, आपला इतिहास काय आहे, आपल्या लोकांनी काय कष्ट केलेले आहेत हे कळतील. त्यामुळे आपण जास्तीत जास्त भारतीय वस्तू वापरण्याचा प्रयत्न करू आणि आपला देश, आपली माती याबद्दल आपला सन्मान वाढेल. तर प्रत्येकाने हा शो बघावा, अजून शो काढावेत, अजून याची इंस्टाग्राम किंवा यूट्यूब याच्यावरती हे शो अजून दाखवावेत, ज्यांनी लोकांना प्रचिती होईल, प्रेरणा घेतील लोक. सो अतिशय छान काम केलंय. शो उत्तम होता. अर्ध्या तासाचा वेळ हा बरोबर तुम्ही सिलेक्ट केला होता. कारण मग 1 तास असेल तर मग एवढी जुनी गोष्ट कोण कसं बघणार. मी बघीन, पण बरेच जण नाही बघणार. त्यामुळे ते चांगले केलं. अगदी 10-20 मिनिटं म्हणजे अगदीच थोडी झाली असते. आणि थोडक्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं कार्य त्याच्यामध्ये दाखवलं गेलं, मांडलं गेलं. व्हेरी गुड, छान. तुमचं कार्य पुढे असंच चालू ठेवा. वंदे मातरम. खूपच छान आहे. खूप सुंदर प्रकारे दाखवला गेला आहे सगळा शो आणि काहीतरी आपल्याच म्हणजे अनसंग हिरो बद्दल अशा पद्धतीने माहिती कळणं खूपच सुंदर होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल एक असं सांगावंसं वाटतं की बऱ्याच गोष्टी लोकांपर्यंत माहिती नाही आहेत नीट पद्धतीने. जसं फक्त अंदमानमधलं त्यांचा संघर्ष किंवा त्यांच्यावर झालेले अत्याचार ह्याच्या व्यतिरिक्त त्यांनी जे जे केलं आहे, जे इथे बारकाव्याने दाखवलं या शोमध्ये, ह्याचा प्रचार लोकांपर्यंत पोहोचावा त्याच्यासाठी म्हणजे लोकांनी इथे येऊन तो शो बघावा असं माझी फार इच्छा आहे. कारण छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या नाही माहिती आहेत लोकांना त्यांच्याबद्दलच्या, आणि त्या त्यांच्यापर्यंत लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. जितकं जास्त पोहोचेल तितकं जास्त डेप्थ कळेल आपल्या हिस्ट्रीची, असं मला वाटतं.